एका विवाहित महिलेने तिच्या पतीला संपवलं. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का? कारण तिचा पती होता थोडासा सावळा-काळा आणि तिला वाटायचं की तिचा पती तिला शोभत नाही. ज्यावेळेला ती तिच्या मैत्रिणीमध्ये जाते, नातेवाईकांमध्ये जाते, त्यावेळेला तिचा पती तिच्यापाशी बरा दिसत नाही. आता याच कारणावरून या महिलेने तिच्या पतीला अशी काही प्लॅनिंग करून संपवले, त्याच्यामध्ये ती स्वतःच अडकली. तर काय आहे पूर्ण गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बस. बाकी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2019 पासून होते. आराध्या नावाची एक 24 वर्षांची महिला, या पोरीचं लग्न एका अमित नावाच्या तरुणाशी झालं. 26 वर्षाचा हा तरुण. ज्या वेळेला दोघांचं लग्न झालं, अमित तर खुश होता, पण ही आराध्या अजिबात खुश नव्हती. त्याचं कारण होतं की या अमितची प्रॉपर्टी बघून तिच्या घरच्यांनी हिचं लग्न अमितसोबत लावून दिलं होतं. पण तो काळा सावळा होता, त्यामुळे आराध्या तेव्हापासून नाराजच होती. आणि या सगळ्यामध्ये भर पडत गेली तिचं मैत्रिणीमध्ये गेली की तिच्या मैत्रिणी तिला नावं ठेवायच्या. त्यामुळे ती तिच्या मनामध्ये राग धरून बसली होती. पुढे चालून तिने तिच्या शेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षाच्या व्यक्तीसोबत अफेअर चालू केलं. दिसायला तर सुंदर होता तो व्यक्ती, पण श्रीमंत वगैरे अजिबात नव्हता, पैसा नव्हता हातामध्ये. आता हा व्यक्ती राहुल त्याचा खर्च भागवण्यासाठी या आराध्याला पैसे मागायचा. आराध्या तिच्या पतीकडून अमितकडून पैसे घ्यायची, त्याला द्यायची. पण किती दिवस चालणार होतं? हळूहळू त्या अमितला समजायला लागलं होती पूर्ण गोष्ट. त्या अमितने आता आराध्याला मारायला चालू केलं होतं. तो पैसे देत नव्हता. दुसरीकडे तिचा प्रियकर राहुल, तो तिला पैसे मागायचा, नसेल तर धमकी द्यायचा. त्याने व्हिडिओ बनवून ठेवले होते, ते व्हिडिओ व्हायरल करील म्हणायचा. या सगळ्याला कंटाळून आराध्याने विचार केला की जर पतीला संपवलं तर त्याची सगळी प्रॉपर्टी मलाच मिळेल. असा विचार करून तिने प्रियकरासोबत मिळून प्लॅनिंग केली. तिने असा विचार केला की हा तिचा जो प्रियकर राहुल आहे, 2 व्यक्तीसोबत येईल. घरी चोर आले ती म्हणून रात्री तिच्या पतीला मारतील, हिला खाटाला बांधतील, पैसे घेऊन निघून जातील घरातले. ठरल्याप्रमाणे प्लॅनिंग वगैरे सगळं झाली आणि त्यांनी ती काम पण करून टाकलं. पण त्या घरामध्ये 3 लाख रुपयाचं सोनं होतं. ते सोनं या आराध्याने घेऊन देऊ. आता हे सोनं गमावल म्हणून याचं लालच आराध्याच्या मनामध्ये आली. एवढी मोठी प्रॉपर्टी भेटणार होती, सगळा कांड केला होता, पण 3 लाख रुपयाच्या सोन्यासाठी तिने घरामध्ये लपवून ठेवायला सांगितलं. ते लपवून ठेवलं. ज्यावेळेला पोलीस आले, पोलिसांनी चोरीचा मामला दर्ज केला, चौकशी चालू केली. त्यावेळेला घरामध्ये सोनं सापडलं. पोलिसांना शक आला. पोलिसांनी आता चौकशी चालू केली. त्यावेळेलाही आराध्या आणि तिचा प्रियकर राहुल या दोघांची माहिती मिळाली. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण घटना सांगितली. तर मित्रांनो, आता यामध्ये केस झाली. आराध्या आणि तिचा प्रियकर राहुल दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत. यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईलच, पण फक्त 3 लाख रुपयाच्या सोन्यासाठी आयुष्यभर आता ही गजाआड बसणार आहे. जर समजा त्या दिवशी घेऊन देऊ झालं असतं, जर समजा त्या दिवशी घेऊन गेले असते ते सोनं, तर शक्यतो ही घटना उघडकीस आलीच नसती. बाकी ज्याचं त्याचं नशीब असतं. तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.